मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपले ऑनलाईन इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण इयत्ता 12वी HSC व्होकेशनल म्हणजे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विभागाच्या पेपर फर्स्ट मधील प्रकरण क्रमांक 2चा आपण अभ्यास करत आहोत. या प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण गिअरबॉक्स या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत. व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण स्लायडिंग मेश गिअरबॉक्स याच्याविषयी माहिती घेतली. आज यामध्ये व्हिडिओ क्रमांक 3 जो आहे, व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स याच्याविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स हा स्लायडिंग मेश गिअरबॉक्सच्या नंतरचा हा भाग आहे. आता या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स जे नाव दिलेलं आहे याचं कारण असं आहे की या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये मेन शाफ्ट हा आकृतीमध्ये या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय हा मेन शाफ्ट, आणखीन खालच्या निळ्या रंगामध्ये जो दिसतोय हा ले शाफ्ट. तर मेन शाफ्ट आणि ले शाफ्ट यांच्यावरचे गिअर जे असतात हे एकमेकाला कायम मेश असे असतात, म्हणून या गिअरबॉक्सला आपण कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स असं म्हणतो. मित्रांनो, स्लायडिंग मेश गिअरबॉक्सचा अभ्यास करताना आपण बघितलं की स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत किंवा अनेक त्याच्यामध्ये त्याचे तोटे असल्या कारणानं सध्याच्या वाहनांवर हा गिअरबॉक्स वापरला जात नाही. स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये होतं काय की मेन शाफ्टवरचे जे गिअर आहेत हे गिअर मेन शाफ्टवर स्लाइड करून पुढं मागं सरकवून ते ले शाफ्ट गिअरशी आपल्याला मेश करावे लागतात. आणि असं करत असताना त्याच्यामध्ये घर्षण, त्यांचा आवाज, असे अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी गिअर बदलणं अवघड जाणे असे अनेक त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होत असतात. म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण त्या ठिकाणी कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्सचा या ठिकाणी आपण वापर करतो. कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये मुख्यतः जे गिअर वापरलेले असतात ते हेलिकल गिअर आहेत. या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समधील क्लच शाफ्ट गिअर, ले शाफ्टवरचे सगळे गिअर आणि मेन शाफ्टवरचे गिअर हे बहुतांशी त्या ठिकाणी हेलिकल गिअर असतात. ह्याच्यामध्ये फक्त फर्स्ट आणि रिव्हर्स गिअर जो असतो तेवढा फक्त स्पर गिअर असतो, बाकी सर्व गिअर जे असतात हे हेलिकल गिअर असतात. स्लायडिंग मेश गिअरबॉक्स प्रमाणेच याची थोडीशी रचना अशी असते की क्लच शाफ्ट जो आहे हा गिअरबॉक्समध्ये बेरिंगच्या साईन बसवला असतो. ले शाफ्ट सुद्धा त्या ठिकाणी दोन बाजूला या ठिकाणी बेरिंग दिलेले आहेत, त्या बेरिंगच्या साह्यानं तो हा ले शाफ्ट गिअरबॉक्समध्ये बसवला आहे. मेन शाफ्टची एक बाजू जी असते, एक बाजू ही बेरिंगच्या साईडनं गिअरबॉक्समध्ये बसवली, तर दुसरी बाजू जी असते ती क्लच शाफ्टच्या आतील बाजूस बसवलेली असते. आता या गिअरबॉक्सचं वैशिष्ट्य काय आहे, तर मेन शाफ्ट आणि ले शाफ्ट याच्यावरचे गिअर जे असतात हे एकमेकाशी कायम मेश असतात, फक्त फर्स्ट गिअर सोडून मगाशी आपण बघितलं त्यामध्ये. आता हे दोन्ही शाफ्टवरचे जे गिअर आहेत, मेन शाफ्ट आणि ले शाफ्ट वरचे गिअर जे असतात हे हेलिकल गिअर असल्या कारणानं हेलिकल गिअरचं जे वैशिष्ट्य आहे की याच्या एका गिअरचे 3 ते 4 दाते त्याला जुळणाऱ्या गिअरच्या 3 ते 4 दात्यांशी त्या ठिकाणी मेश होतात. यामुळे काय होतं की शक्ती संक्रमणाचं काम हे सहज होतं. दुसरी गोष्ट अशी की शक्ती संक्रमण करताना मध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज निर्माण होत नाही. याचा तिसरा फायदा असा की मेन शाफ्ट आणि ले शाफ्ट यांच्या गिअरचे 2 ते 3 दाते एकमेकाशी मेश होते असल्या कारणानं या गिअरचे आकार जो आहे हा लहान ठेवला तरी चालतो. आणि हा आकार लहान ठेवल्यामुळे होतं काय की या गिअरबॉक्सचा आकार सुद्धा या ठिकाणी लहान होतो. आता या गिअरबॉक्सचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या मेन शाफ्टवर इथं डॉग क्लच युनिट दिलेले असतात. हे डॉग क्लच युनिट जे असतात हे डॉग क्लच युनिट त्याच्यावर
शिफ्टिंग लिव्हर बसवली जाते आणि जो गिअर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्या गिअरशी हे डॉकलेस युनिट त्या ठिकाणी मेश केलं जातं. आता मेनशाफ्टचे जे गिअर आहेत या मेनशाफ्टच्या गिअरवर त्याच्या अंगचीच एक रिंग त्या ठिकाणी दिलेली असते. ती रिंग ही या डॉकलेस युनिटशी मेश होत असते. आता मेनशाफ्टचा गिअर जो आहे हा लेशाफ्ट गिअरशी कायम मेश असल्या कारणानं काय होतं की हा मेनशाफ्टचे गिअर जे असतात हे ॲक्च्युली या मेनशाफ्टवर हे फ्री फिरत असतात आणि ते फ्री फिरण्यासाठी या ठिकाणी मेनशाफ्टच्या जे गिअर आहेत त्याला या ठिकाणी तुम्ही जर बघाल की इथं हे असं तुम्हाला काळ्या रंगाचं दिसतं हे बुशिंग आहे. या बुशिंगमुळं हे गिअर काय होतात मेनशाफ्टवर हे फ्री फिरत असतात. ज्या वेळेला हे डॉकलेस युनिट या गिअरशी मेश होतं त्यावेळेला क्लचशाफ्ट गिअरकडून मिळालेली गती ही लेशाफ्ट गिअरला मिळते. लेशाफ्ट गिअरकडून ती गती ही मेनशाफ्ट गिअरला दिलीच असते कारण तो त्याबरोबर फिरतो. ज्या वेळेला डॉकलेस युनिट हे त्या गिअरशी मेश होतं त्यावेळेला त्या गिअरची पॉवर जी आहे ही पहिल्यांदा डॉकलेस युनिटला मिळते आणि डॉकलेस युनिट जे असतं त्या डॉकलेस युनिटला आतल्या बाजूला स्प्लाइन्स असतात. तशाच प्रकारचे स्प्लाइन्स हे या मेनशाफ्ट असतात. तर ते स्प्लाइन्सद्वारे या डॉकलेस युनिट मार्फत ही जी गती आहे ही मेनशाफ्टला दिली जाते आणि मेनशाफ्ट मार्फत ही गती जास्त ही पुढं त्या ठिकाणी मागच्या चाकांपर्यंत पोहोचवली जाते. आता या ठिकाणी आपण जे आकृतीमध्ये बघतोय त्यामध्ये गिअर सिलेक्टरद्वारे हा जो डॉकलेस जो आहे हा त्या ठिकाणी उजवीकडे किंवा डावीकडे त्या ठिकाणी सरकवला जातो आणि तो सरकवल्यानंतर त्याचे दाते जे असतात ते या गिअरशी मेश होतात आणि त्या ठिकाणी या गिअरची गती या डॉकलेसला मिळते आणि त्या डॉकलेस मार्फत ती गती ही मेनशाफ्टला दिली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये या शक्ती संक्रमणाचं काम होतं. या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये शक्ती संक्रमणाचं काम जे आहे हे स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये जसं आपण डायरेक्ट पद्धतीने शक्ती संक्रमण म्हणतो म्हणजे डायरेक्ट मेनशाफ्टचा गिअर जो आहे तोच मेनशाफ्टला फिरवतो. त्याच्यामुळे तसं होत नाही. तर या ठिकाणी मेनशाफ्टचा गिअर जो आहे ह्याच्या मार्फत गती पहिल्यांदा डॉकलेस युनिटला मिळते आणि डॉकलेस युनिट मार्फत ही या ठिकाणी मेनशाफ्ट दिली जाते. अशा प्रकारे थोडंसं इनडायरेक्ट पद्धतीनं हे शक्ती संक्रमण होत असतं. आता या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्सचे फायदे काय काय आहेत तर मागाशी सांगितल्याप्रमाणे की याच्या मेनशाफ्टच्या गिअरचे 2 ते 3 दाते या लेशाफ्ट गिअरच्या 2 ते 3 दात्यांशी त्या ठिकाणी मेश होत असल्या कारणानं दात्यांवर लोड एकाच दातांवर त्या लोड न येता तो सगळीकडे विभागला जातो आणि शक्ती संक्रमणाचं काम हे चांगल्या प्रकारे होतं. दुसरा फायदा काय तर गिअर बदलताना ताकद लावावी लागत नाही. स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये आपल्याला डायरेक्ट गिअरच त्या ठिकाणी मेश करावं लागत असल्या कारणानं आपल्याला होतं काय की गिअर बदलताना थोडीशी आपल्याला ताकद लावावी लागायची पण तशी ताकद या कॉन्स्टंट मेशमध्ये लागत नाही. तिसरं गिअर बदलताना आवाज होत नाही कारण आपण इथं बघितलं की ट्रान्समिशन जे आहे हे थोडंसं इनडायरेक्ट पद्धतीने होत असल्या कारणानं त्या ठिकाणी गिअर एंगेज होताना किंवा डिसएंगेज होताना कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये ही जे हेलिकल गिअर वापरलेले आहेत या हेलिकल गिअरचे 2 ते 3 दाते या लेशाफ्ट गिअरच्या 2 ते 3 दात्यांशी मेश होत असल्या कारणानं त्यामध्ये गिअरचा आकार हा लहान राहिला तरी चालतो आणि हा आकार लहान राहिल्यामुळे होतं काय की गिअरबॉक्सचं वजन कमी होतं. गिअरबॉक्सचा आकार कमी झाला आणि त्याबरोबर गिअरबॉक्सचं वजन सुद्धा त्यामध्ये कमी होतं. आता याचे जसे फायदे आहेत तसे याचे तोटे पण आहेत. तर तोटे काय काय आहेत त्याची दुरुस्ती अवघड व खर्चिक आहे कारण की याच्यामध्ये डॉकलेस युनिट वगैरे हे जे नवीन पार्ट असल्या कारणानं याची रचना थोडीशी गुंतागुंतीची बनते आणि गुंतागुंतीची रचना होत असल्या कारणानं या ठिकाणी त्याची दुरुस्ती सुद्धा थोडीशी अवघड आणि खर्चिक आहे. हेलिकल गिअरमुळं या गिअरबॉक्सची किंमत वाढते
आता याच्यामध्ये होतं काय की मेनशाफ्टवरची गिअर आणि लेशाफ्टवरची गिअर हे कायम मेश असल्या कारणानं एकमेकाशी कायम त्या ठिकाणी गुंतलेले असल्या कारणानं होतं काय तर याच्यामध्ये जास्त घर्षण होऊन उष्णताही निर्माण होते. कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्सचा याच्यामध्ये आणखी एक तोटा असा आहे की ज्या वेळेला ह्या डॉकलेस युनिट जे आहे हे डॉकलेस युनिट ज्या वेळेला या मेनशाफ्ट गिअरशी ज्यावेळेस मेश होत असतं त्यावेळेला या ठिकाणी साईड थ्रस्ट हा निर्माण होण्याची शक्यता असते. साईड थ्रस्ट म्हणजे काय ते हे गिअर फिरत असताना या ठिकाणी डॉकलेस युनिट हे स्थिर आहे. हे स्थिर असले डॉकलेस युनिट ज्यावेळेस या गिअरशी ज्यावेळेस मेश होत असतं त्यावेळेला त्या गिअरला थोडासा धक्का बसतो. तर हा साईड थ्रस्ट निर्माण होत असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या गिअरचं बुश हे लवकर झिजण्याची शक्यता असते. या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये याचा आणखीन एक दोष असा आहे की याला डबल डिक्लचिंग करावे लागतं. मागच्या प्रकरणामध्ये क्लच या प्रकारामध्ये आपण डबल डिक्लचिंग हा प्रकार बघितला आहे की ज्या वेळेला एका गिअरमधून म्हणजे जनरली चौथ्या गिअरमधून तिसऱ्या गिअरमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाडी घेत असता त्यावेळेला तुम्हाला क्लच हा दोनदा ऑपरेट करावा लागतो, त्याला आपण डबल डिक्लचिंग असं म्हणतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत. परंतु या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये शक्ती संक्रमण कशा पद्धतीने होतं ते आपण या आकृतीमध्ये बघूया. आता या ठिकाणी फर्स्ट गिअरमध्ये काय होतं बघा. फर्स्ट गिअरमध्ये या ठिकाणी इंजिनकडून आलेली गती जी असते हा क्लचशाफ्ट गिअर आहे. या क्लचशाफ्ट गिअरकडून ही गती जी आहे ही लेशाफ्ट गिअरला मिळते कारण हे कॉन्स्टंट मेश असल्या कारणानं ही गती सततला मिळत असते. ह्याच्याकडनं गती जी आहे ही लेशाफ्टला मिळते आणि लेशाफ्टवरचा सगळ्यात लहान गिअर ह्याच्याशी हा मेनशाफ्टवरचा सगळ्यात मोठा गिअर इथं त्या ठिकाणी मेश होतो. स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये प्रमाणेच याची रचना असल्या कारणानं याच्यामध्ये होतं काय तर याच्यामध्ये लहान गिअरकडून मोठ्या गिअरला ज्यावेळेस फिरवलं जातं त्यावेळेला इथं टॉर्क वाढतो आणि गती कमी होते आणि मग तीच गती या मोठ्या गिअरकडून समोर असणाऱ्या या मेनशाफ्टला दिली जाते आणि तीच पुढं चाकाने दिली जाते. आता सेकंड गिअरमध्ये काय होतं बघा. सेकंड गिअरमध्ये हे डॉकलेस युनिट जे आहे हे डॉकलेस युनिट हे सेकंड गिअरशी या ठिकाणी मेश होते. आता हे सेकंड गिअरशी ज्यावेळेस मेश होतं त्यावेळेला या क्लचशाफ्ट गिअरची गती लेशाफ्ट गिअरला मिळते. लेशाफ्ट गिअरवरचा हा 2 नंबरचा गिअर जो आहे हा मेनशाफ्टवरच्या 2 नंबरच्या गिअरशी कायम मेश आहे आणि हा कायम त्या ठिकाणी मेश असल्या कारणानं होतं काय तर हा गिअर ह्याच्याबरोबर फिरत असतो. परंतु या गिअरला आतल्या बाजूलाची रिंग असते त्या रिंगमुळं हा मेनशाफ्टचा बोकळा फिरतोय. परंतु ज्यावेळेस डॉकलेस युनिट याच्याशी मेश होतं त्यावेळेला या गिअरची गती या सेकंड गिअरला मिळते आणि या सेकंड गिअर मार्फत ती गती जी असते या मेनशाफ्टला दिली जाते. थर्ड गिअर जो आहे या थर्ड गिअरमध्ये आपण बघतो की थर्ड गिअर आणि टॉप गिअर यांच्यामध्ये या ठिकाणी एक दुसरं त्या ठिकाणी डॉकलेस युनिट हे दिलेलं आहे. आता क्लचशाफ्ट गिअर जो आहे या क्लचशाफ्ट गिअर हा लेशाफ्ट गिअरशी तर मेश झाला. लेशाफ्ट गिअरवरचा तिसरा गिअर हा मेनशाफ्टवरच्या तिसऱ्या गिअरशी या ठिकाणी मेश झाला. मेश असतोच तो आणि तो त्याबरोबर फिरत असतो. पण हे डॉकलेस युनिट जे आहे तिसऱ्या गिअरशी या ठिकाणी मेश झाल्यामुळं तिसऱ्या गिअरची गती डॉकलेस युनिटला दिली जाते आणि डॉकलेस युनिटची गती जी आहे मेनशाफ्टला देऊन ती पुढं मेनशाफ्ट मार्फत मागच्या चाकाला दिली जाते. आता या ठिकाणी टॉप गिअर जो आहे चौथा गिअर आपण टॉप गिअर असं म्हणूया की टॉप गिअरमध्ये हे डॉकलेस युनिट जे आहे हे डायरेक्ट इथं तुम्हाला क्लचशाफ्ट गिअरशी मेश झालेलं दिसेल. आता डॉकलेस युनिट हे डायरेक्ट क्लचशाफ्ट गिअरला मेश झाल्यामुळे काय होतं की इंजिन शाफ्टची जी गती आहे क्लचशाफ्ट गिअरची क्लचशाफ्ट गिअरची जी गती आहे ती डायरेक्ट या ठिकाणी मेनशाफ्टला दिली जाते आणि हे दोन्ही गिअर जे असतात म्हणजे मेनशाफ्ट आणि क्लचशाफ्ट हे एकाच गतीने मिळतात. म्हणजे आपण स्लायडिंग मेश गिअरबॉक्समध्ये जे बघितलं त्याप्रमाणेच
ह्याच्यामध्ये हा गिअर रेशो एकास एक असल्या कारणानं या ठिकाणी जशी तशी गती मेनशाफ्टला ही दिली जाते. आता मेनशाफ्ट आणि क्लचशाफ्ट हे एकाच गतीने फिरते. याचा टॉर्क हा खूप कमी असतो, परंतु आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी गती जी असते ही गती मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिली जात असते. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे रिव्हर्स गिअर. तर स्लायडिंग मेश गिअरबॉक्सच्या रिव्हर्स गिअरमध्ये जी रचना असते तशीच रचना या गिअरमध्ये सुद्धा दिलेली आहे. रिव्हर्स गिअरमध्ये आपण बघतो की मेनशाफ्ट आणि लेशाफ्ट यांच्या दरम्यान एक रिव्हर्स आयडल गिअर शाफ्ट त्या ठिकाणी दिलेला असतो आणि या रिव्हर्स आयडल गिअर शाफ्टमुळं या ठिकाणी मेनशाफ्टची फिरण्याची गती जी आहे ही बदलते आणि याच्यामुळे होतं काय की इंजिनच्या फिरण्याची गती न बदलता या ठिकाणी मेनशाफ्टची फिरण्याची गती आपण बदलतो आणि यामुळे काय होतं, गाडी ही मागच्या दिशेने जाते. तर अशा प्रकारे या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये सुद्धा त्याला आपण पॉवर फ्लो डायग्राम म्हणजे शक्ती संक्रमण हे कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. आता मित्रांनो, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये जे काही तोटे आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण मगाशी बघितलं की या कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये जो कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये हे जो डॉकलेस युनिट आहे हा डॉकलेस युनिट ज्यावेळेला हा गिअरशी ज्यावेळेस आपण मेश करायला जातो त्यावेळेला हा थोडासा याच्यामध्ये साईड थ्रस्ट निर्माण करतो. शिवाय याच्यामध्ये डॉकलेस युनिट जे आपण तुम्ही वापरता हे डॉकलेस डबल डिक्लेचिंगची सुद्धा आपल्याला आवश्यकता असते. आता हे टाळण्यासाठी सध्याच्या वाहनांवर आपण एक नवीन युनिट त्या ठिकाणी आपण वापरतो, त्याला आपण म्हणतो सिंक्रोमेश गिअरबॉक्स. आता हा जो सिंक्रोमेश गिअरबॉक्स जो आहे ना, या सिंक्रोमेश गिअरबॉक्सची रचना कशी आहे ते आपण थोडंसं पहिल्यांदा बघूया, पण थोडीशी माहिती या ठिकाणी आपण घेऊया की सध्याच्या वाहनांमध्ये आपण ह्या सिंक्रोमेश गिअरबॉक्सचा वापर करतो. आता सिंक्रोमेश गिअरबॉक्स आणि कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स याची तशी बघितलं गेली तर रचना सारखीच आहे, कारण कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये आपण हेलिकल गिअर वापरतो, तर या सिंक्रोमेश गिअरबॉक्समध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी हेलिकल गिअरचा वापर केलेला आहे. फक्त कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्समध्ये आपण काय केलेलं आहे की डॉकलेस युनिट वापरले. त्या सिंक्रोमेश गिअरबॉक्समध्ये या डॉकलेस युनिटच्या ऐवजी आपण एक सिंक्रोनायझिंग युनिट त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आता हे सिंक्रोमेश किंवा सिंक्रोनायझिंग हा शब्द कुठून आला, तर याचा अर्थ असा आहे की फिरणाऱ्या दोन गिअरची गती ही एक समान करणे, याला आपण सिंक्रोनायझिंग असं म्हणतो. आता याचं तत्व कसं आहे तर साधारणतः आपण एक समजून घेऊया की एखाद्या चालत्या बसमध्ये जर तुम्हाला चढायचं असेल, हे तुम्ही ज्यावेळेस एस टी स्टँडवर येता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला बस जायचं, ती बस ही फलाटावरून थोडीशी पुढे निघालेली आहे. तुम्ही काय करता, तर परत जाऊन ती बस पकडायचा प्रयत्न करता. आता तुम्ही बसमध्ये कधी प्रवेश करू शकाल, तर ज्या वेळेला ती बस आणि तुमचा दोघांचा वेग ज्यावेळेस एक समान होईल त्याच वेळेला तुम्ही त्या बसमध्ये प्रवेश करू शकता. हेच तत्व या सिंक्रोमेश गिअरबॉक्समध्ये वापरलेले. तर हा सिंक्रोनायझिंग युनिट जे आहे हे सिंक्रोनायझिंग युनिट काय करतं, तर दोन फिरणाऱ्या गिअरची जी गती आहे ही गती पहिल्यांदा एकसारखी करतं आणि मग त्या ठिकाणी ते दोन्ही गिअरला मेश करतं. सध्याच्या बऱ्याचशा वाहनांमध्ये सिंक्रोमेश युनिट हे सर्व गिअर्समध्ये बसवलेले नसते. फक्त हाय गिअर जे आहेत, जे जे गिअर तुम्हाला जास्त स्पीड देतं त्याच्यावर त्या ठिकाणी सिंक्रोनायझिंग युनिट बसवलेलं आहे. तर लो गिअर किंवा रिव्हर्स गिअर म्हणजे फर्स्ट गिअर किंवा रिव्हर्स गिअर यांच्यामध्ये त्या ठिकाणी डॉकलेज हा दिलेला असतो. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समोर जी आकृती दिसते त्याला आपण सिंक्रोनायझिंग युनिट असं म्हणतो.
आता हे सिंक्रोनायझिंग युनिट जे आहे, या सिंक्रोनायझिंग युनिटमध्ये तुम्हाला हा मेन शाफ्टवरचा गिअर दिसतोय. हा जो गिअर हा मेन शाफ्टवर बसतो. या मेन शाफ्टच्या गिअरला काय केलं आहे, तर त्याच्या मेन शाफ्ट आणि हा गिअर यांच्या दरम्यान या ठिकाणी तिरकस आकार या ठिकाणी तयार केलेला असतो. या तिरकस आकार जो केलेला आहे, त्या तिरकस आकारावर एक गिअर बसलेला असतो. त्याला आपण एंगेजिंग गिअर असं म्हणतो. हा गिअर जो असतो हा आपला जो मेन गिअर असतो त्याच्या कॉलरवर हा ठिकाणी हा बसतो. त्याच्यानंतर येणारा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो ब्लॉकिंग रिंग. या ठिकाणी जसे ही ब्लॉकिंग रिंग ही नंतर त्याच्यावर बसते. आणि या ठिकाणी तुम्हाला जे दिसतं आहे याला आपण म्हणतो हब. हा हब जो असतो, या हबच्या बाहेरच्या पर्यायावर तुम्हाला इथं स्प्लाइन्स दिसतील. तशाच प्रकारचे स्प्लाइन्स त्याच्या आतल्या बाजूला सुद्धा दिलेले असतात. आणि हे स्प्लाइन्स असतात, हे मेन शाफ्टवरचे जे स्प्लाइन्स आहेत त्या स्प्लाइन्सवर हे त्या ठिकाणी ते बरोबर बसलेले असतात. आता हा जो हब आहे याच्यावर हा भाग बसतो, याला आपण स्लीव असं म्हणतो. या स्लीवच्या बाहेरच्या परिघावर या ठिकाणी तुम्हाला एक खाच दिसेल. या खाचेमध्ये त्या ठिकाणी शिफ्टिंग मेकॅनिझमचा योक असतो, हा या ठिकाणी या खाचेत बसतो. ही जी स्लीव जी असते, ही स्लीव याच्या आतल्या बाजूला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे स्प्लाइन्स दिसतील. हे स्प्लाइन्स या हबच्या स्प्लाइन्सशी त्या ठिकाणी मेश होतात. आता ही स्लीव जी असते, ही स्लीव या हबच्या बरोबर सेंटरला बसावी. आता या ठिकाणी ही जी तुम्हाला दाखवली ही फ्लो डायग्राम आहे. सगळे या ठिकाणी तुम्हाला उलगडून या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता ही स्लीव ज्या वेळेला या हबच्या मध्यभागी बरोबर सेंटरला बसावी, यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्लीव हे दिसतात बघा. ही इथं एक स्प्रिंग, आणि स्प्रिंग या ठिकाणी त्याच्यावर बसावी म्हणून या ठिकाणी हे तुम्हाला एक स्प्रिंग लोडेड बॉल हा या ठिकाणी दिलेला असतो. तर अशा प्रकारे हे जे स्लीव जी असते ही बरोबर ह्याच्या मध्यभागी बसते. आता याच्या कडेला या ठिकाणी जो तिरकस कोन जो दिलेला आहे याला आपण सिंक्रोनायझिंग कोन असं म्हणतो, की जो त्या ठिकाणी गिअरला एंगेज करत असताना त्या ठिकाणी त्या गिअरची पहिल्यांदा गती कमी करतो आणि मग त्या ठिकाणी त्याला मेश करायचं काम करत असतो. आता याचं काम कसं चालतं ते पहिल्यांदा बघूया आपण. ज्या वेळेला तुम्ही गिअर बदलता त्यावेळेला गिअरचा योग जो असतो, हा योग या ठिकाणी हे सिंक्रोनायझिंग युनिट जे आहे या सिंक्रोनायझिंग युनिट वरच्या बाजूला अशी ही स्लीव जी आहे या स्लीवला या हबवरनं थोडंसं या बाजूला सरकवतो. आता ती स्लीव ज्यावेळेस पहिल्यांदा या बाजूला सरकते त्यावेळेला ती पहिल्यांदा या ब्लॉकिंग रिंगवर बसते. आणि ब्लॉकिंग रिंगवर या ठिकाणी स्लीव बसल्यानंतर होतं काय, तर या ब्लॉकिंग रिंगमुळं या ठिकाणी या गिअरचा फिरण्याचा वेग जो आहे हा थोडासा कमी होतो. आणि ज्यावेळेला ही स्लीव आणखीन पुढे सरकते त्यावेळेला ही स्लीव जी असते ही या गिअरच्या ही जो रिंग गिअर जो आहे त्याला एंगेजिंग गिअर आपण म्हणतो, या गिअरवर या ठिकाणी ही स्लीव ज्यावेळेस बसते त्यावेळेला या गिअरची गती जी आहे ही गिअरची गती या स्लीवला मिळते. आणि स्लीव मार्फत ती गती कोणाला मिळते, तर या ठिकाणी हबला मिळते आणि हब मार्फत ती गती या आपल्या मेन शाफ्टला मिळते. आता हे सगळं होत असताना या ठिकाणी ती एंगेजमेंट जी आहे ती इतकी सहजपणे होत असते की त्यामुळे कुठल्या प्रकारचा आवाज हा निर्माण होत नाही.
तर आजकालच्या कार्यामध्ये आपण बघतो की त्या ड्रायव्हर हा गिअर बदलतो कधी हे सुद्धा आपल्या कधी लक्षात येत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सिंक्रोनायझिंग युनिट हे काम करत असतं. याचे बाकीचं कार्य जे आहे या सिंक्रोनाइज गिअरबॉक्स हे कॉन्स्टंट बेस गिअरबॉक्स प्रमाणे असतं. फक्त याच्यामध्ये असणारं हे सिंक्रोनायझिंग युनिट जे आहे हे सिंक्रोनायझिंग युनिट हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे की जो त्या ठिकाणी सहजपणे त्याचं कार्य घडवून आणत असतो. आता याचे फायदे काय काय आहेत? या सिंक्रोनाइज गिअरबॉक्सचे फायदे काय? तर ह्या गिअरबॉक्सचा आकार कमी असल्यामुळे त्याचं वजनही कमी असतं. दुसरं की गिअर हे सहजपणे बदलले जात असल्या कारणानं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज निर्माण होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं घर्षण हे जास्त प्रमाणात होत नाही. त्यामुळे याचा मेंटेनन्स हा अतिशय कमी असतो. त्यानंतर कॉन्स्टंट बेस गिअरबॉक्समध्ये आपण बघितलं की कॉन्स्टंट बेस गिअरबॉक्समध्ये आपल्याला डबल डिक्लचिंग करण्याची आवश्यकता असते किंवा डिक्लचिंग करण्याची आवश्यकता असते. गिअर एंगेज करण्यासाठी त्या ठिकाणी दोनदा क्लच हा ऑपरेट हा करावा लागतो. तर या ठिकाणी त्याची सुद्धा या ठिकाणी सिंक्रोनाइज गिअरबॉक्समध्ये कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसते. आता याचे तोटे काय काय आहेत? तर सिंक्रोनाइझिंग युनिटमुळं याच्याकडे भागांची संख्याही वाढलेली आहे. हे लक्षात आहे की 5 ते 6 प्रकारचे भाग नुसते या सिंक्रोनाइझिंग युनिटमध्येच असतात. याच्यामुळे काय होतं की याची रचना जी आहे थोडीशी किचकट अशा प्रकारची असते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये समजा जर काही कुठल्या प्रकारची दुरुस्ती जर निघाली तर ती दुरुस्ती करणं सुद्धा हे बऱ्यापैकी अवघड जातं. आणि तिसरी गोष्ट अशी तिसरा तोटा असा आहे याचा की सिंक्रोनाइझिंग युनिटमुळं या गिअरबॉक्सची किंमत वाढते. पण तरी सुद्धा या गिअरबॉक्सचे फायदे जास्त प्रमाणात असल्या कारणानं आजकालच्या बहुतेक वाहनांवर आपल्याला हा गिअरबॉक्स पाहायला मिळतो. तर मित्रांनो ह्याच्यानंतरचा जो भाग आहे आता या ठिकाणी तुम्हाला हा सिंक्रोनाइज गिअरबॉक्स हा तुम्हाला पूर्णपणे दाखवलेला आहे. सिंक्रोनाइज युनिट जे आपण बघितलं त्याप्रमाणे इथं सिंक्रोनाइज गिअरबॉक्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. इथं हा क्लच शाफ्ट आहे. क्लच शाफ्टच्या पुढल्या बाजूला ह्या ठिकाणी क्लच शाफ्टचा हा तुम्हाला एंगेज होणारा हा क्लच गिअर आहे. हा इथं खालच्या बाजूला हा ले शाफ्ट आहे. ले शाफ्टवरचा हा एंगेजिंग गिअर ज्या हा दोन्ही गिअर हे एंगेज ज्यावेळेस असतात म्हणजे होतात त्यावेळेला ले शाफ्टची गती या सगळ्या गिअरला मिळते. आणि हे ले शाफ्टवरचे गिअर जे आहेत हे आपण इथे या ठिकाणी बघतो की या मेन शाफ्टवरच्या गिअरची या ठिकाणी कॉन्स्टंट मेश आहेत. आणि याच्यामध्ये हे तुम्हाला सिंक्रोनाइझिंग युनिट या ठिकाणी बसवलेलं दिसेल. ज्याला फर्स्ट गिअर ज्यावेळेस तुम्ही मेश करता त्यावेळेला हे सिंक्रोनाइझिंग युनिट जे आहे हे पहिल्यांदा या स्ट्रिकिंग रिंगशी मेश होतं आणि त्यानंतर या गिअरच्या अंगची असणारी ही जी रिंग आहे रिंग गिअर्स आहे त्याच्यावर तो मेश होतो. या सेकंड गिअर ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेला हे जे युनिट आहे हे या बाजूला सरकतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा सिंक्रोनाइज गिअरबॉक्स या ठिकाणी काम करतो. टॉप गिअरमध्ये आपण बघितलं की टॉप गिअरमध्ये या ठिकाणी हे जे युनिट जे आहे हे डायरेक्ट या मेन शाफ्टच्या जे क्लच शाफ्ट गिअर जो आहे क्लच शाफ्ट गिअर असणारा जो रिंग गिअर आहे ह्याच्याशीच हे डायरेक्ट या ठिकाणी मेश होताना आपल्याला दिसतं. म्हणजे या क्लच शाफ्टची गती जी असते ही सरळ सरळ या ठिकाणी मेन शाफ्टला दिली जाते. तर अशा प्रकारे या सिंक्रोनाइज गिअरबॉक्समध्ये शक्तीचं वहन होत असतं. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण कॉन्स्टंट बेस गिअरबॉक्स आणि सिंक्रोनाइज गिअरबॉक्स या दोन्ही गिअरबॉक्सचा आपण अभ्यास बघितला. तर हा सगळं आपल्याला समजला असेल असं या ठिकाणी मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.